नमस्कार, मी विनय कामत. आपण पाहतात रिपब्लिकन वाय 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी देगलूरमध्ये आणि देगलूरमध्ये उद्या 15 मार्च रोजी पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी छिद्रवाड जिनिंग मिल या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण बघू शकतो उद्याच्या धम्म परिषदेसाठी जय्यत तयारी या ठिकाणी बौद्ध उपासकाच्या वतीने संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि एका बाजूला आहे 10,000 ते 5,000 लोक बसण्यासाठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या परिषदेचे पूज्य भदंत धम्मसेवक महास्तवीर हे या मुळाव्याचे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटक म्हणून करुणानंद महाते राहणार आहेत आणि सोबतच त्यांच्या अनेक भिक्खू संघ देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांची धम्मदेसना उद्या होणार आहे. त्यानिमित्त उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 5:30 वाजता नागार्जुन बुद्ध विहार येथून या ठिकाणी त्रिश्रम पंचशील त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने देखील 350 फुटाचा जो धम्मध्वज आहे त्याची देखील रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि हे ध्वजारोहण कोणत्याही नेत्याच्या किंवा भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणचा हा ध्वजारोहण होणार आहे. आणि सोबतच हा कार्यक्रम सर्व उपासकाच्या वतीने सहकार्याने पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यासाठी आवाहन करायचं होतं की या संयोजन समितीच्या वतीने की मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये या होणाऱ्या उद्याच्या धम्म परिषदेला पांढरं शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी या धम्म परिषदेला उपस्थित राहावं. आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीची तयारी आहे कॅमेराच्या माध्यमातून दाखवू शकतो. या ठिकाणी जे काही तयारी आहे उद्याच्या संदर्भात या ठिकाणी केल्या जात आहे. वरील स्टेज राहणार आहे आणि सोबतच महिलांसाठी वेगळी व्यवस्था आणि अनेक जणांना उद्याच्या भोजनाची देखील व्यवस्था या ठिकाणी या धम्म परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे. त्यासाठी संयोजकांच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहरातील व तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक बौद्ध उपासकांना सांगण्यात आलेलं आहे. रिपब्लिकन 24 न्यूज, देगलूर.